मंत्र्यांचा इशारा, इन कॅमेरा कांदा खरेदी होणार, काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई। कांद्याचा काळाबाजार रोखण्यासाठी खरेदी केंद्रांवर आता थेट इन कॅमेरा कांदा खरेदी केली जाणार असून यामध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर मोकासारख्या गंभीर कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय। कांद्याला कमीत कमी 1585 रुपये भाव निश्चित करण्यात आला असून बाजारपेठेत पारदर्शक करावी यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना खरेदी केंद्रांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले। कांदा दरासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। पूर्वी प्रामुख्याने महाराष्ट्रात पिकणारा कांदा आता इतर राज्यात आणि बांगलादेश, श्रीलंकेसारख्या देशांमध्येही पिकू लागलाय। त्यामुळे आपल्या कांद्याचे बियाणे बाहेर जाऊ नये म्हणून त्यांच्या निर्यातीवर बंदी, एक्सपोर्ट बॅन घालण्याबाबत चर्चा झाली असून कांदा निर्यातीवर मिळणारी सबसिडी दुप्पट करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे। शिवाय नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत होणाऱ्या 2 लाख टन कांदा खरेदीवरील मार्केट कमिटी सेस माफ करण्याचा निर्णय पणन मंत्री म्हणून घेण्यात आलाय। शेतकऱ्यांकडून 1585 रुपये या किमान दराने खरेदी सुरू झाल्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। मात्र काही काळाबाजार करणारे घटक हे दर वाढू नयेत म्हणून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत आहेत। अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून त्यांच्यावर थेट मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल असे मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। कांद्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार्यता मंत्री यांना भेटलो। विविध शिवराज सिंग चौहान असतील, आमचे जोशी साहेब आणि विविध मंत्री तिथे होते। कांदा हा आपल्या राज्यामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणात पीक आपल्याकडे येतं। पूर्वीच्या काळात फक्त महाराष्ट्रात यायचं, आता अनेक राज्य कांदा पिकवायला लागले। बांगलादेश आणि श्रीलंकाला कांदा जायचा, तिथेही आपल्याकडे ते पिकवायला लागले। आणि म्हणून बियाणं कुठं जाऊ नये त्याच्यावर, बियाणं जात असताना त्याच्यावर इम्पोर्ट बॅन म्हणजे एक्सपोर्ट बॅन लागावा बियाणाच्या संदर्भात, असं केलं। कांद्याला जर आपण एक्सपोर्ट केलं तर त्याला जे रोड टेम्प आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला सबसिडी मिळणार होती ती आपण आता दुप्पट करण्यासंदर्भात मान्य केंद्रीय मंत्री मोदयांनी मान्य केली। त्याचबरोबर कांद्याला जे 2 लाख टन कांद्याची आम्ही खरेदी करणार होतो ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी करावी, ती थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करावी, अशा प्रकारचा निर्णय झाला। आणि त्या खरेदी होत असताना त्याला जो मार्केट सेस येईल, पणन मंत्री या नात्याने जी नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत जी खरेदी कांद्यांची होईल त्याचा सेस मार्केट कमिटी माफ करेल, अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला। आणि कांदा खरेदी होत असताना त्याच्यामध्ये काळाबाजारी संदर्भात नाशिकचे कलेक्टर, नाशिकचे एसपी यांना आम्ही तिथे कडक लक्ष ठेवायला लावलंय। जे खरेदी केंद्र आहेत त्यांना बारकाईने इन कॅमेरा त्यांची खरेदी होईल आणि ती शेतकऱ्यांकडनं 1585 रुपये हा आता आम्ही मिनिमम भाव घेतलेला आहे। आणि म्हणून रेट हे कांद्याचे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। काही व्यापारी त्याच्यामध्ये जे काळाबाजारी करणारे लोक आहेत तो रेट वाढू देण्याचा साठी अडथळा निर्माण करतात। असे लोक आयडेंटिफाय झाल्यानंतर त्यांना मोकासारखा सुद्धा कायदा लावण्यासाठी आम्ही विचार करणार नाही। आणि म्हणून शेतकरी हा प्रथम, त्याच्यासाठी अनेक योजना या महाराष्ट्र सरकारने आणले। आणि ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न येईल राज्याचे मुख्यमंत्री तर दोघे उपमुख्यमंत्री त्यांना प्राधान्य देऊन अनेक निर्णय त्यांच्या संदर्भात घेत असतात।